अंबरनाथ MIDCच्या सेंट गोबेन कंपनी गेट समोर शिवसेनेचे धरणे आंदोलन। 300 कामगारांना कामावर घेण्यास पुन्हा नकार दिल्याने शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड सह शिवसैनिक आक्रमक। 3 दिवसापूर्वी सेंट गोबेन कंपनीच्या मॅनेजमेंटने 300 कामगारांना कामावर घेण्याचे मान्य केले होते। मात्र अचानक आज सकाळपासून पुन्हा कामगारांना कामावर न घेता येथील स्थानिक भूमिपुत्र कामगार यांच्यावर अन्याय झाल्याने आज सकाळपासूनच महेश गायकवाड यांच्यासह शिवसैनिक कंपनीच्या गेट समोर धरणे आंदोलन करून बसले आहेत। गुलामगिरी नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी। कौन बोलतो देणार नाही, कौन बोलतो देणार नाही। या अंबरनाथ मलंगड परिसरामध्ये अनेक MIDC कंपन्या, त्यातली एक सेंट गोबेन कंपनी आहे। या कंपनीमध्ये गेल्या 20-25 वर्षापासून कामगार काम करत आहेत आणि त्या कामगारांना अचानक काढण्यात आलं। 300 कामगारांना काढण्यात आलं। त्यामुळे आम्ही या ठिकाणी मॅनेजमेंटशी 3 दिवसापूर्वी चर्चा केली। या इथले स्थानिक पदाधिकारी चेनू जाधव, इंद्राताई भोईर, रोशनाताई पाटील, महेशजी आणि सुभाष गायकर अशा अनेक पदाधिकाऱ्यांनी भेट घेतल्यानंतर इथल्या मॅनेजमेंटने सांगितलं की आम्ही यांना दुसऱ्या दिवशी कामावर घेतो। इथल्या तरुणांना कामगारांना कामावर न घेता या ठिकाणी पावसामध्ये भिजत ठेवलं। त्यामुळे आज आम्ही या ठिकाणी धरणं आंदोलन करत आहोत। या कामगारांच्या घरच्या चुलीवर अतिशय या कंपनीने घाव घातलेला आहे, त्याचा जाब यांना द्यावा लागेल। या ठिकाणी कंपनी जोपर्यंत या कामगारांना रुजू करून घेत नाही तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही। ह्या कल्याण शहरामध्ये, अंबरनाथ शहरामध्ये अनेक तरुण बेरोजगार असताना इथे कामगार काम करत असलेल्या कामगारांना जर काढलेले म्हणजे या शहरावरती अनेक तरुणांच्या हाताचं काम घेण्याचं काम या कंपनीने केले आणि ही कंपनी जी मॅनेजमेंटची आहे ही लंडनच्या इशाऱ्यावरती चालते। लंडनला बसलेले यांचे जे मॅनेजमेंटचे जे वरिष्ठ आहेत ते याला इकडे हाताळतात। आपल्या महाराष्ट्रामधून इथून येऊन पैसे कमवतात। आपल्या तरुणांना अतिशय गुलामगिरीसारखी वागणूक मिळते। यांचा आम्ही निषेध करतो। जोपर्यंत या कामगारांना कामावरती रुजू करून घेत नाही तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही। या ठिकाणी एवढंच सांगतो। कामगार एकजुटीचा विजय असो, कामगार एकजुटीचा विजय असो। शरद शिंदे, आदिराज मीडिया, अंबरनाथ।